हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज आम्ही लोक परत एकदा शॉपिंगला चाललो आहे. माझा फोन लवकरच खाली पडणार आहे. आणि हा ब्लश एवढा भारी आहे ना. ब्लॅक वाला टॉप घालून गेला तेव्हा कसा होत होता? मस्त वाटत होता. बरोबर होत होता. हां, आणि हा टॉप मी काल 300ला घेतलाय, जो मी आता येल्लोवाला घातलाय. माझ्याकडे येल्लो टॉप आहे नाही, म्हणजे आहेत, पण मी खूप म्हणजे पहिला जेव्हा मी सलॉनमध्ये जायची तेव्हाच मी असं सर्व काय काय घालायची. आता तर मी एकदम शॉपिंग काय सोडूनच टाकली आहे. नाही तर पहिला माझी हर महिन्याला हर वीकला शॉपिंग चांगली टिप भेटायची तिकडे. तर आम्ही लोक काय करायचं, टिप भेटली, फ्री टाईम आहे, चला लिंकिंग रोडला. लिंकिंग रोड एकदम बाजूला, असं सलॉनच्या बाहेर निघालं, समोर लिंकिंग रोड आहे. आणि टिप पण लय भारी भेटायची तिकडे. मग जशी टिप भेटली आम्ही लगेच कल्टी बाहेर. मी, रोशनी, आणि मला रोशनी तिकडेच भेटली. आम्ही दोघं सोबत जॉबवर होतो तेव्हा मला पहिलं वाटलेलं रोशनी ना लय एकदम रागवाली आहे. म्हणजे आहे पण कसं एकदम असतात ना, कोणाशी बोलत नाही, तसं मला तसं वाटलेलं पहिला तर आम्ही बोलत नव्हतो. पण माझा जेव्हा फर्स्ट डे होता ना, तर मी बाहेर बसलेली, मला बोलली तू 11 वाजता आली आहे ना, 8 वाजले, जा आता, झाला टाईम. आणि मग तिने मला पळवून टाकलेलं तिकडून. पळवलेलं म्हणजे बोललेली घरी जा. मम्मीला सगळे हलवतो इकडचे तिकडे, कपडे नाही राहत का मला. ब्लिंकिटवरनं फक्त 90 रुपीजला आहे ती. 99 पण नाही, 90. मागवा तुम्ही लोक, मस्त आहे. म्हणजे इनसाईडचंच आहे, कमी बजेटमध्ये चांगला ब्लश आणि राहतं. आणि तसा पण ब्लश तुम्ही लोक कोणताही ब्लश लावा, तो थोड्या टाईम नंतर जाणार आहेच. पण याचा क्रीमी टेक्स्चर जो आहे ना, तो मस्त आहे. ज़्यादा लग गया है दोस्तों, पण ठीक आहे, थोड्या टाईम नंतर ते थोडं नॉर्मल होईल. ब्लश थोडासा जास्तच लावायचा. तो वाव, माझ्यावर येल्लो कलर चांगला वाटतो ना, मी गोरी वाटते येल्लो कलरमध्ये. माझा हा हॅप्पी डान्स आहे, हे मला आता थोड्या दिवस पहिलाच समजलं. हाय गाईज, आपण थोड्या वेळाने भेटूया. आता मनूला थोडंसं ब्रेड आणि बटर गरम करून देते लावून. मी तर जेवली मी. आता 12:30 वाजले. रोशनी पण येते. आम्ही लोक मलाडला चाललोय, न्यूमीमध्ये. बघू आता मला काहीतरी भेटलं तर. येल्लो माझ्यावर सूट होतं, येल्लो कलरचं घेतलं पाहिजे. आता जोपर्यंत मी हा ब्लॉग टाकेन तोपर्यंत मी काहीतरी घेतलं असेल. तर तरी जर मी नाही घेतलं असेल तर तुम्ही लोक मला सांगा की माझ्यावरती कोणता कलर चांगला वाटेल. रेड, येल्लो, पिंक और लाईट ब्ल्यू. बाय. मी आज खूप दिवसानंतर लायनर लावलाय, खूप दिवसानंतर. आणि माझा जस्ट पार्सल आलाय SSS मधनं. एवढा डायरेक्ट 5 टॉप मागवले, डायरेक्ट. मला आता त्यातल्या घालते. लगेच आता एक त्यातला घालते. मी आता हे बनवू शकते, माहिती आहे, व्हिडिओ बनवू शकते आणि मस्त व्ह्यूज कमवू शकते. पण मी बघ, पहिला तर हा टॉप, एक पण माझ्याकडे ग्रीन कलरचा नव्हता म्हणून मी हे मागवलं आहे. एक ट्यूब टॉप मागवला आहे. काय माहिती आता तो नक्की कसा आला आहे. हा कलर मागवलेला, डार्क ग्रीन मागवलेला. नाही, हाच कलर. वाव, फिटिंग बरोबर आहे याची एकदम. एवढं भारी वाटतं ना मला, एवढं भारी वाटतं ना. आणि 1200 मध्ये 5 टॉप. हे नाही मागवलं पाहिजे होतं, पण ठीक आहे, आता जाऊ दे. तू तर घालणार नाही, मम्मी घालणार. नाही, मी घालेन, चांगलं आहे. चांगलं नाही म्हणून, वाव चांगलं आहे. ह्याच्यावरती व्हाईट जॅकेट घालू शकते मी, चांगलं वाटेल. सस्ता कॉर्सेट आहे गाईज, सस्ता कॉर्सेट टॉप. एक म्हणजे हे सर्व असेच घरी घालायला, नॉर्मली कुठे जाताना किंवा असंच. एक असंच नॉर्मल ब्ल्यू कलरचा टॉप मागवला, कारण ह्याच्यावरती लय गोरं वाटते मी, असं मला वाटतं. माहिती आहे, हे बघ, वाव मस्त आहे. थोडंसं डीप आहे का, नाही मस्त एकदम, वाव. आणि जीन्स दुसरी घाल, एवढे जीन्स आहे, तू एकच जीन्स का घालते? कारण एक माझी ब्लॅक वाली जीन्स लूज करून टाकली, ती नाही घालायची मला. ह्याच्यावरती ती नाही जाणार, ब्लॅक गेली असती.
तर तू आपली घातली. लाईट ब्ल्यू नको बोलत जाऊ सर्व कपडे आमचे घाण करते. तुला एक पण तो ट्यूब टॉप तर देणारच नाही घालायला. नाही देणारच नाही. स्मॉल साईजचे कोणाला नाही देणार. ते आरशात बघून मी मी घालत पण नाही. वाव मला नाही आवडत. तुझ्या छान आहे. मला आवडलं. चांगलं आहे. थोडा आहे. तुझ्यावर पिंक घालून बघ. तुझ्यावर ते व्हाईट कलरचं घालून बघ. एवढी मोठी साईज का मागवली ते सर. मी एक्स्ट्रा स्मॉल मागवले. घालून बघ. आपण पाठवून द्या. वाव हे घालू पडते गाइस न्यू मी कॅन्सल. ए थांब. बर्थडेचा ड्रेस लॉंग दाखवते. घालून बघ जा लवकर. पण मग मला अल्टर करायला लागेल. एक दिवसात होता अल्टर. कपडा चांगला आहे का बघ. चांगला आहे. मी आता हे ट्राय करून येते गाईज. आणि जर मी माझ्या बर्थडेचं काहीतरी बघते तोपर्यंत गाईज आम्ही दोघं आता रेडी होतोय आणि मी तर रेडी झाली आहे. मी काळी लांबून काळी वाटते या कॅमेऱ्यामध्ये पण मी चांगली वाटते. कशी वाटते मी ना फिल्टरने वर केलं आहे ना काय. मी येल्लोमध्ये खरंच चांगले वाटते. आणि मी ते पिंकवाला ट्राय केलं पण तुम्ही लोक मला कमेंट्समध्ये सांगा ते माझ्यावर तो कलर चांगला वाटेल की मी काहीतरी नवीन घेऊ काहीतरी अलग. मला असं माझा थिंकिंग असं आहे की मी जास्त आउटफिटमध्ये पैसे नाही वेस्ट करून माझ्या पार्टीमध्ये जास्त पैसे लावून एन्जॉय करू असं मला वाटतं. पण ठीक आहे आता खूप टाईमनंतर मी एवढी मोठी बाहेर काढली नाही तर पहिलं माझी एवढीच मी बाहेर काढायची. आणि हे मी फक्त 300मध्ये घेतलं आहे. स्वेटर टाईप आहे जे आपण हिल रोडवरनं एकदम सरळ सरळ आलो ना की असे सर्व शॉप आहेत. म्हणजे तुम्हाला हे दिसून जाईल असं 300मध्ये असे लागलेले पूर्ण रॅगमध्ये असे. आणि तिकडे खरंच खूप चांगले. तर तुम्ही लोक जर सकाळी गेले ना म्हणजे असे संध्याकाळच्या टाईमला तर तुम्हाला चांगले चांगले भेटू शकतात. आणि माझ्याकडे इयरिंग्स नाहीत. मला आता इयरिंग्स शोधून घालायचे आहेत. आणि आता आम्ही लोक न्यूमीला जातो आहे. न्यूमी कॅन्सल नाही. मी दोघं निघालो आहे. हा ट्यूब टॉप जो मी मागवलेला आणि माझी ब्लॅक जीन्स जी येशूने घालून घालून लूज करून टाकली सर्व. आता मला सेम अशी ब्लॅक जीन्स परत नवीन घ्यायला लागणार आहे. आता ही तू घेऊन टाक. काय करणार. मी बेल्ट लावला तरी लूज होते लई कशी तरीच वाटते. आता मी घेणार ना ह्या लोकांना देणारच नाही भाई. म्हणजे मला हां आता तुला देऊन टाकते. ही जीन्स घेऊन टाक चांगली वाटते. आणि नंतर हा टॉप घेऊन येता नाही ते मी अजून एकदा पण घातला नाही. बाय. तो पिंकवाला बघू जर मला कायच नाही भेटलं तर मग पिंकवाला घालेन किंवा काहीतरी दुसरं. मला तर रेड कलरचं पाहिजे काहीतरी. पण म्हणून हे नाही छान वाटणार ना. नाही छान वाटत हे तशावर. जॅकेटच घेईन मी. मग मला आता पूर्ण आउटफिट बनवायला लागेल. बाय. आता आम्ही मलाडला जाणार आहे डायरेक्ट आणि रोशनी आम्हाला तिकडेच भेटणार. आता आम्ही लोक स्टेशनला आहे. नायगाव स्टेशन. आणि एकदम असं लगेच बाहेर आल्या काळं पडल्यासारखं वाटतंय. नाही तू नाही वाटत आहे. मला वाटत आहे. कुठे जाणार आहे आपण. कोणत्या बाजूला जाणार आहे. या बाजूला जाणार आहे ना स्ट्रेट. मग तुझ्या बाजूला येते आता. हां बाबा हम लोग अभी छाछ पी रहे हैं गाइस. आणि रोशनी नाही येते. आम्ही दोघंच चाललो आहे कारण मग तिला लेट होणार आहे तिकडून यायला. आणि आम्ही पुढे जाते बोलली तर ती बोलली मोनीसोबतच जा. म्हणजे मग मी मागून कशाला येऊ. तिकडनं तू घरी जाणार नाही का. बाय गाईज. आता जस्ट इन्फिनिटी मॉलमध्ये पोचलो. आता बघूया आतमध्ये आम्हाला न्यूमीमध्ये काय भेटणार आहे की नाही भेटणार आहे. आता डायरेक्ट मी न्यूमीमध्ये जाऊन चालू. मी नाही घेतलं तर मी माझ्यासाठी काय मस्त काहीतरी टॉप वगैरे. तिथे आलोय तर भाई काहीतरी वस्तू व्हायला पाहिजे ना एवढं. काहीतरी आता घेतलं बघ पाहिजे. फायनली मी न्यूमीमध्ये पोचली आहे गाईज. हे कलेक्शनच नाही. माझा पचका झालेला आहे. आता मी इथे ट्रायल रूममध्ये आहे आणि मला 2 आवडलेत. आणि आम्ही लोक आलो तेव्हा मला असं वाटत होतं की काहीच चांगलं नाही ते. पण आम्हाला 2 फायनली चांगले भेटले. सो आता मी दोन्ही ट्राय केले. एक रेड आहे एक व्हायलेट आहे.
दोन्ही पण मस्त वाटतं. आता बघू मी कोणता घेते. तुम्हाला आता नाही दाखवणार मी, डायरेक्ट बड्डेच्या दिवशी दाखवणार मी काय घेतलंय. बाय. मनू हे काय करते? आता आम्ही लोकांनी वाव मोमोज मधनं ऑर्डर केलं आहे. आता खातोय. आमची अर्धी शॉपिंग झाली, अर्धी शॉपिंग बाकी आहे. माझं थोडंसं मूड ऑफ आहे कारण मला जॅकेट नाही भेटत आहे त्याच्यावर. म्हणजे काहीतरी असं व्हाईट कलरचं यार. शेट यार, शोधायला लागणार आहे आता खूप जास्त. आता बघू काय होत आहे माझं. हे 1619ला भेटलं मला. आता जस्ट आम्ही घरी आलो. म्हणजे मी एकटीच आली आहे घरी. आणि येशूने हे काय बनवलं येशू? अरे पाकट स्ट्रॉबेरी आहे रे. थांब. स्ट्रॉबेरी. ओ ओके. आणि हे खायचं होतं. नाही खायचं तर दे. ओके नाईस. गाईज येशूने मला हे मस्त काहीतरी बनवून दिलंय. स्ट्रॉबेरी चॉकलेट काहीतरी. काय बोलत झाला? सो बाय. मी आता हेल्दी खाते जरा. चॉकलेट हेल्दी असते. स्ट्रॉबेरी. चॉकलेट बाय. आता काहीतरी नवीन बक्सायमधनं काहीतरी खोललेलं आहे मॅडमनी. मला पण दे. हे जास्त खाल्लं ना जीभ एकदम हे होऊन जाते. मधलं नसतं खायचं. वाव. आता जस्ट मी फेस वॉश केलाय माझा. आणि माझ्याकडे हे आहे जे मी काल आईकडनं घेऊन आली आहे. ते मी आता बड्डे पिंपल तो आना ही था. इथे पण काहीतरी झालंय. स्किन निघाली आहे इकडची. आणि मी ती सकाळी अजून काढली तर ते अजून झालं आता. म्हणजे माझं पूर्ण वर्षभर मला कधी पिंपल येत नाही, कधी फोडी नाही येत. बड्डे माझा आणि माझ्या फोडी आली. बघा तुम्हीच बघा कशा आल्यात फोड्या. किती मारू. ठीक आहे आता मी फेस शेव करते. पहिला तर मी ॲलोवेरा जेल लावणार आहे. आणि नंतर तुम्हाला दाखवते मी माझ्या थोबड्यावरती किती केस आहेत. पहिला तर मी ॲलोवेरा जेल लावते. आणि मी हा वाला ॲलोवेरा जेल घेतला हिमालयाचा फेस जेल. पिंकवाला घेतला या टायमाला मी. लास्ट टाइम केसरवाला घेतलेला आय थिंक. चांगला होता तो. हा रोज वॉटरवाला आहे. ठेवून येते पहिला बाहेर. सो आता मी पहिला माझ्या पूर्ण तोंडावरचं जे आहे मी स्प्रेड करते. मी थोडं जास्तच लावलं आहे. मला खूप आवडतं हे. खूप आवडतं. टिश्यू पेपर घेऊन येते आणि तुम्हाला पण दाखवते. मला टिश्यू पेपर तर नाही भेटत आहे. टिश्यू पेपर आहेत पण ते भेटत नाहीत. आता मी ह्याच्याने करते आणि मग ह्याच्यावर दाखवते तुम्हाला. दिसलं? ब्लॅक. मला नाही माहिती तुम्हाला फरक दिसतोय की नाही दिसत आहे, पण मला दिसतोय आरशामधनं. येशू मी जरा हे व्हिडिओ घे ना. काढणार आहे. व्हिडिओ काढ ना बॅक कॅमेरा. आणि जरा दाखव ना लोकांना पण. असं नाही जरा तू दिसत नाही रे. काढ ना. कोण भंगी आली रे. भंगी नाही शब्द वापर. नीट. शी सोनू. बापरे. बघ इथे बघ. काढ पण याच्याने नीट कर. फोडी पण येतात.
तिथे टांग ठेव. हलक्या हाताने काढणं एकदम. ह्याच्याने स्किन कट नाही होणार. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की झाली पाहिजे. अरे बोलते रे. झालं काय? माझे हात दुखतात आहे. सो आता मी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला नंतर दाखवते किती. हे बघ, मग असं स्किन करायचं. पकडायची असते. अरे मी हा तेच करते, एकदम हळूहळू करते. लाईट लाईट लाईट. तू अंघोळीला चालली आहे? तूच मॅडम, तूच ठेवून गेली असते तसं. एक काम ना नीट. तरी पण उलटा बोलते. एवढं सर्व घाण निघाले माझ्या फेसवरनं. फेस लेझर केलं तेव्हा. बघा तुम्ही पण जाऊन करा. आता जस्ट केले मी आणि माझ्या फेसवर आता जरा पण ॲलोवेरा जेल नाही. पुन्हा स्किन एकदम हे सुकली. आता मी हे पाणीने धुणार आणि परत लावणार ॲलोवेरा जेल. तुम्हाला दाखवते त्यानंतर माझी स्किन किती छान वाटते. हे जे SSS मधनं आणलेले कपडे माझे पूर्ण लाईनीत आहेत सर्व. मी हे वाला ॲलोवेरा जेल मागवलं आहे, रोज वॉटरचं. रोज जेल मला नाही माहिती, ॲलोवेरा जेल आहे. आता मी हे परत लावणार आहे. थंड आहे हे, थंड. हे लावल्यानंतर एकदम चांगलं वाटेल आता मला खूप. सो बाय. आज माझी एवढी झोप घाण आहे की ती उघडतच नाही आहे. मम्मी माझं मी फेस लेझर केलेलं काल. बघ काय वाटतंय. कधी नाही बोलत चांगला, कधी नाही बोलत. आणि एक पण फोडी वगैरे नाही आली आहे. तर करू शकता आय थिंक तुम्ही पण. मला इथे किती हे झालं आहे ना, खाली गेले फोन माझे. 13 घंटे 18 घंटे असा स्क्रीन टायमिंग आहे गाईज. आता मी उठली आहे. मी 8 वाजता एकदा उठलेली, पण ते मला झालेली म्हणून मी उठलेली. आता मी 12ला उठली. ठीक आहे, मी आता ब्रश करते, मी अंडा बनवते, खाते. आणि मला 2 वाजता नेल्ससाठी आज सलॉनमध्ये जायचं आहे बोरिवलीला. मला कंटाळा येतो आहे, पण ठीक आहे जाऊया आपण. कारण मला करायचे आहेत नेल्स, क्योंकि मुझे करना है. चांगलं वाटतं. आणि मी एवढं मॉइश्चरायझर वगैरे लावलेलं. हे तर ब्लॅक का वाटतंय माहिती आहे, कारण ना हे सर्व जे मस्कारा आहे ना ते असं खाली खाली लागत राहतं, म्हणून माझ्या डोळ्यांच्या खाली जास्त ब्लॅक वाटतंय. आता मी पहिला अंड बनवते. सोयाबीनची भाजी बनणार आहे वाटतं. बनवली पण खाल्ली पण. अभी ये तवा गरम होगा, फिर अपन इधर अंडा बनाएगा. असं करू का, दाबू का जोरात, फाट. माय अंडा गाईज, माय अंडा, डान्सिंग अंडा. टिडिंग 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 टिडिंग. ब्रेड गरम करायला ठेवले आहेत मी. मग ब्रेड अंड खाणार आणि बोरिवलीला जाणार.